आज ना आमच्याकडे छान असा फ्रेश भाजीपाला आला होता। तर तो कसा, तर आज संडे असतो ना, त्यामुळे खूपच छान असा फ्रेश भाजीपाला भेटतो। तर त्या अगोदर सकाळी धुतलेले कपडे सुकले होते, आता ऊन खूप पडतं ना, त्यामुळे कपडे पण झटपट असे सुकतात। त्यानंतर म्हटलं चला कपडे सुकले तर घड्या वगैरे घालून घेऊया। तर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, कपाटात ठेवून दिल्या आणि इस्त्री करायची होती आवनच्या शर्टला। तर म्हटलं चला संध्याकाळी कधी करायची कधी नाही, तर आताच करून घ्यावं, वेळ आहे तर शर्टला पण इस्त्री अशी झटपट करून घेतली आणि इस्त्री झालीच होती। तर आज संडे असल्यामुळे बाजार असतो, त्यामुळे बाजाराला जायचं होतं। इस्त्री वगैरे झाले आणि स्वतःचं आवरलं आणि आता बाजाराला निघालो होतो। तर इथे पहिल्यांदाच फ्रेश अशा छान अशा ताज्या मिरच्या दिसल्या, मिरच्या पण घेतल्या आणि पुढे कोथिंबीर घेतली। त्यानंतर इथे मेथी घ्यायची होती, मेथी पण छान अशी लाल कोराची होती, त्यामुळे ती पण छान अशी पळून घेतली, 2 जोड्या घेतल्या। त्यानंतर इथे काकडी पण घेतली आवनी, तर उन्हाळा चालू आहे त्यामुळे काकडी तर घेतलीच पाहिजे, काकडी घेतली। त्यानंतर बाकीचा भाजीपाला केला आणि आवना बुठं घ्यायची होती, बुठं पण घेतली। त्यानंतर इकडे स्वयंपाक बनवायचा होता घरी आल्यानंतर, तर स्वयंपाक पण बनवायला घेतला। तर भाजी आणि भात झालेला होता, तर आता इथे भाकरी बनवायच्या होत्या। भाकरी बनवण्यासाठी छान असं पीठ छान मळून घेतलं आणि ते मी आता बाजरीच्या भाकरी बनवते ना, त्यामुळे तर आता भाकरी पीठ मळून झाल्यानंतर पटपट असं थापून घेतलं आणि भाकर थापून झाल्यानंतर आता ती तव्यावरती म्हटला भाजून घेऊया आणि भाजीपाला जो आणला होता तो पण अगोदर व्यवस्थित लावून द्यायचा होता। तर भाकर इथे भाजून झाले आणि भाजीपाला निवडायला घेतला, जो काही व्यवस्थित आणला होता तो बघून। त्यानंतर इथे छान अशा मेथीच्या जुड्या भेटलेल्या होत्या, त्या खूपच छान होत्या फ्रेश। त्यानंतर इथे सगळा भाजीपाला खाली काढून घेतला होता पिशवीमधनं। त्यानंतर वेगवेगळं साहित्य वेगवेगळं साईडला काढलं आणि ते पिशवीत कॅरी बॅगमध्ये भरून घ्यायचं होतं। त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आवूंचं दात घासण्यासाठी काहीतरी रेमेडी चालू होती। तर त्यानंतर माझं किचन वगैरे मी पण स्वच्छ केलं। तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।